भुसावळ शहरातील रेल्वे दवाखाना परिसरात असलेले आनंद बुद्ध विहार या बुद्ध विहारामध्ये स्थानिक परिसरातील नागरिकांच्या वतीने वर्षावास पौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय आनंद आणि उत्साह साजरा करण्यात आला। या निमित्तानं या परिसरातील वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष दादा निकम यांच्या माध्यमातून या परिसरातील लहान चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश मकासरे व विद्यमान नगरसेविका लक्ष्मीबाई मकासरे व या भागातील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी हे देखील यावेळी प्रचंड प्रमाणात यावेळी उपस्थित होते। यावेळी सर्वप्रथम परिसरातील नागरिकांच्या वतीने बुद्ध वंदना घेण्यात आली व त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले व तत्पश्चात आलेल्या सर्व मान्यवरांना अल्पहार देऊन आलेल्या सर्व चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी विशाखा महिला मंडळाच्या सर्व महिला कार्यकर्त्या पदाधिकारी यांनी देखील अधिक परिश्रम घेतले। भुसावळ केबल नेटवर्कच्या कंडारी भागातील केबल ऑपरेटर सौ शारदा तोरकडे हे गेल्या 20 वर्षापासून कंडारी या परिसरात केबल सेवा पुरवित आहे। या केबल सेवा पुरवण्याकरता लागणाऱ्या तांत्रिक सामग्रीची दिनांक 8 रोजी रात्री चोरी झाली। ही चोरी कंडारी परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थळाच्या वरून चोरी झालेली असून याबाबत तक्रार देखील नोंदवण्यात आलेली आहे। शारदा तोरकडे यांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या प्रतिस्पर्धींनी सदर चोरी केली असल्याचे त्यांना संशय व्यक्त केलेला असून त्यासंबंधी त्यांनी पोलिसांना तक्रार देखील दाखल केलेली आहे। जवळपास 30 ते 50,000 नुकसान झालेलं असून असे ते बोलले। भागात मला 20 वर्ष झालं केबलचं काम करते मी। हमारी माता मंदिराजवळ घर आहे। आता कधीच 20 वर्षात असं झालं नाही आणि हे माझे मशिनी चोरून नेल्या कोणीतरी। आता एवढा कधीचा धंदा कधी हात नाही लावला। आता कसं काय झालं, ट्रान्समीटर माझं ट्रान्समीटर आणि पॉवर युनिट आणि नोट्स जवळजवळ 26-27 हजाराच्या वस्तू चोरीला नेलेल्या आहेत। तशी मी कंप्लेंट केली पण असं करू नका बुवा, एवढं नुकसान करू नका। 20 वर्षात माझं झालं नाही, आता झालंय। आता कधीचा केबल व्यवसाय माझा आणि हे बघा केबल वाल्याकडेच हे इन्स्ट्रुमेंट असू शकतात। कटरनी वायर कट केलेली आहे आणि माहितीदाराचंच काम आहे। ह्या ज्या वस्तू नेलेल्या आहे ना, हे माहितीदाराचंच काम आहे। बघा कशा वायरी कट केलेल्या आहे, कटरनी वायरी कट केलेल्या आहे, माहितीदाराचंच काम आहे। वरणगाव येथील रुक्मिणी फाउंडेशन तर्फे वरणगाव शहर व परिसरातील 10वी-12वी परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व दीपस्तंभाचे प्राध्यापक युजुवेंद्र महाजन यांचे करिअर मार्गदर्शन छत्रपती शिवाजी मंगला कार्यालय संपन्न झाले। या प्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष अरुणाताई इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका रोहिणी जावळे, माला मेढे, शशी कोलते, नगरसेवक डॉक्टर विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी काळे, समाजसेवक शेख अलाउद्दीन, नारायण जयस्वाल, मिलिंद मेढे आदी होते। या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। युजुवेंद्र महाजन यांनी गुणवत्तेची क्षमता प्रत्येकामध्ये आहे ती विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले। गावात अभ्यासिका व ग्रंथालय उघडण्याचे आवाहन यांनी केले। कार्यक्रमाचे सुसंचालन सचिन मेथाळकर यांनी केले तर आभार नगरसेवक सुनील गाळे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी हितेश चौधरी, निलेश सुरळकर, प्रशांत तायडे, नरेंद्र पावणे, संजय बेदकर, छोटू सेवातकर रुक्मिणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे गजानन हुंबाळ या इसमाचा धारदार शस्त्राने गळा व लिंग कापून निर्घुण हत्या करण्यात आली। 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता रिसोड लोणार रस्त्यावर ही बाब उघडकीस आली। रिसोड येथील गजानन हुंबाळ वय वर्ष 40 यांची रिसोड लोणार रस्त्यावर रस्त्याच्या कडेला धारदार शस्त्राने गळा व लिंग कापून हत्या करण्यात आली। घटनेची माहिती पोलिसांना सकाळी 10 वाजता मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले। गजानन हुंबाळ यांच्यावर पत्नीच्या खुनाचा आरोप आहे। खुनाच्या आरोपाखाली हुंबाळ तुरुंगात होता। महिन्याभरापूर्वीच त्याची तुरुंगातून जमानत झाली। गजानन हुंबाळ यांच्या हत्येचं गूढ कायम आहे। नवनियुक्त ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या समोर खुनाचा तपास लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे। वाशिम येथे केंद्रीय मंत्री यांचा कार्यक्रम असल्याने रिसोड पोलीस प्रशासन बंदोबस्तात असल्याने सायंकाळपर्यंत मृतदेह रस्त्याच्या कडेला पडून होता। केवळ चालढकल करणाऱ्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली आहे, पण यातून खरा कर्जमुक्त कोण हा प्रश्न आता उद्भवत आहे। उलटसुलट चर्चा शेतीवर घेतलेले कर्ज माफ झाले हे ऐकून शेतकरी मात्र खुश झाला, पण पीक कर्जासाठी संबंधित बँकेत दुसरे कर्ज घेता येईल का याची विचारणा केली असता आतापर्यंत कोणताही जीआर किंवा आदेश आम्हाला आलेला नाही असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। याचाच पडसाद म्हणून गणेशपूर येथील शंकर अर्जुन कदम या शेतकऱ्याने आपल्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या शेतकऱ्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचं काही कर्ज होतं। या शेतकऱ्या पश्चात पत्नी, एक मुलगा मुलगी असा परिवार आहे।
बेंदूर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पारंपरिक सणांपैकी एक महत्त्वाचा सण. बळीराजासाठी उत्सवच. बळीराजाच्या अगदी जीवाभावाचा संबंध वर्षभर जीवाचा आटापिटा करून बळीराजाबरोबर शेतातील औतकांडींची कामं करून या व्यतिरिक्त अन्य कामालाही न थकता खांदा देणाऱ्या बळींच्या जनावरांच्या गोठ्यातील दावणीतील लेकरांची बैलाची हौस पूर्ण करण्याचा हा सण. या सणाला बळीराजाचा उघड आणि बैलजोडींचा आणि इतर पाळीव जनावरांच्या मुक आनंदाला पारावर उरलेला नसतो. महाराष्ट्रात बेंदूर सण 2 वेळा साजरा करतात असं ऐकण्यात आहे. एक कर्नाटकी बेंदूर आणि दुसरा महाराष्ट्रीयन बेंदूर. मृग नक्षत्रावर पडणाऱ्या पाऊस पाण्याच्या पाठबळावर शेतकरी वर्गाची पेरणीची कामं जवळपास उरकलेलीच असतात. किरकोळ कामं सोडली तर रान पेरण्यालायक तयार करण्यापासून ते पेरणी होईपर्यंत बैलांनी अपरिमित कष्ट उपसून आपल्या धण्याची इमानेत एतबारी सेवा आपल्या स्वभावाला आणि शरीर कष्टाला जागून केलेली असते. याचं कष्टप्रद सेवेचं फळ म्हणून नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बळीराजा आपल्या लाडक्या बैलांची सेवा शुश्रूषा करतो. पूर्वी शेतीसाठी बैलांचा उपयोग केला जायचा, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरोघरी बैलजोड्या असत. परंतु आज कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने आजचा शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करू लागलाय. यामुळे शेतकऱ्याजवळील बैलांची संख्या कमी झाली आहे. माळशिरस तालुक्यात 8 व 9 जुलै या दिवशी काही गावांमध्ये बेंदूर साजरा होत आहे. भारत गोरड, आबा हुलगे, गोरख गोरड, गणेश कोकरे, बापू किसन, हरी कोकरे तसेच माळशिरचे नगरसेवक आकाश शिंदे, नवनाथ वाघमोळे यांचं अनेक शेतकऱ्यांनी जंगी मिरवणुका यावेळी काढल्या. बैलांसमोर गंजी ढोल नृत्यही सादर करण्यात आले. समाजात मनोमिलन घडविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य असल्याचे प्रतिपादन डॉक्टर मोहम्मद रफिक पारनेरकर यांनी ईद मिलनच्या कार्यक्रमात केले. श्री बालाजी मंदिर हॉल रावेर येथे जमाते इस्लामी तर्फे ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मान्यवरांचं स्वागत शेख सलीम न्याज मोहम्मद यांनी केलं. यावेळी ऍडव्होकेट एम ए खान, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, दिलीप कांबळे, प्राध्यापक जी एम पाटील आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्ष भाषणात डॉक्टर मोहम्मद रफिक यांनी रमजान रोजा कुराणबद्दल आपले विचार मांडले. रोजा वाचनावर अंकुश ठेवण्याचे अतिशय प्रभावी साधन व मन परिवर्तन करणारे आहे. दिव्य कुराण समस्त मानव जातीसाठी मार्गदर्शक आहे. माणूस घडविण्याचे महान कार्य कुराणद्वारे होते. 2 समाजात मनोमिलन घडविणे आज काळाची गरज बनली आहे. वातावरणाच्या प्रदूषणापेक्षा भयंकर नजरेचं प्रदूषण झालं आहे अशा भाषेत त्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. वृद्ध आईवडिलांची सेवा करणे नीतिमत्ताची तपासण्याचे साधन आहे. त्यांनी आपल्या भाषणात कुराणच्या आयती, मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे वचन, संत तुकाराम तुकडोजी महाराज यांचे अभंग यांचं वेळोवेळी उल्लेख करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमास नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, नगरसेवक प्रल्हाद महाजन, ऍडव्होकेट सुरेश चौधरी, जगदीश घेटे तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार शेख शफी सर यांनी केलं. तालुका मोताळा धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या तपोन येथे 21 वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने घरच्या बल्लीला बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 7 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. याबाबत गोविंदा विनायक काकर, वय वर्ष 48, राहणार तपोन यांनी धामणगाव बडे पोलीस स्टेशनला फरियाद दिली की माझ्या घराशेजारी माझा चुलत भाऊ गोपाळ शरद काकर हे राहतात. त्यांचे 2 वर्षापूर्वी लग्न झाले असून त्यांची पत्नी वैशाली गोपाळ काकर, वय वर्ष 21, हिने तिच्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर मृतक वैशालीचे वडील यांनी 8 जुलै रात्री उशिरा धामणगाव बडे पोलीस स्टेशनला तक्रार दिली की मागील काही दिवसापासून पती गोपाळ याने मुलगी वैशाली ही घरचे बांधकाम करण्यासाठी माहेरून 20,000 रुपये आणण्याचे सांगितले असता तिने माझे वडिलांकडे पैसे नसल्याने त्यांना सांगितले. तिला तिचे पतीने मारहाण केली होती. तसेच मुलगी वैशाली हिने लग्नाच्या 3 वर्ष होऊन सुद्धा मूळबाळ झाले नसल्याने या कारणावरून तिला तिचे पती गोपाळ शरद काकर व तिचे जेठ विजय काकर तसेच जेठानी ज्योती विजय काकर हे नेहमी त्रास देत असल्याबाबत मुलगी माहेर आल्यानंतर आम्हाला सांगत 5 ते 6 महिन्यापूर्वी मुलगी वैशाली ही घरी आली होती. तेव्हा तिने आम्हाला सांगितले की जेठानी ज्योती व तिचा पती गोपाळ काकर यांचे अनैतिक संबंध असून मी नवऱ्याला व जेठानी ज्योती काकर यांना टोकले होते. त्यामुळे मला आता वेगळे राहायचे आहे. परंतु पती गोपाळ हे वेगळे राहण्याकरिता नकार देत होते व तू जर परत वेगळे राहायचे नाव घेतले तर तुला जीवाने मारून टाकू अशी धमकी देत होते. दिलेली तक्रारवरून पोलिसांनी पती गोपाळ शरद काकर, जेठ विजय काकर, जेठानी
ज्योती विजय काकर या तिन्ही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार दीपक वाळवी हे करीत आहेत. आम्ही गेलो तर मरून पडलेले होते. तुमचा कोणावर शक्क? शेख पतीवर, जेठाणीवर. पती गोपाल शरद काकर. काही भानगड झालं होतं की अगोदर? काही भानगडी होती की काय? घरगुती चालूच होती द्यायची. मुलगी सांगत होती त्रास देत आहे असं. तुम्ही केस दाखल केली का आता? हा, तर दाखल. मोताळा तालुका धामणगाव बडे येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा देशप्रेम जाती सलोखा निर्माणीसाठी जमात इस्लामी हिंद आणि SIO युनिट धामणगाव बडे यांच्या संयुक्त विद्यमानाने 30वे ईद मिलान कार्यक्रम शुक्रवारी दिनांक 7 जुलै सकाळी 9:30 वाजता संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जमात इस्लामी हिंद जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर यासीन साहेब तसेच प्रमुख वक्ता माननीय डॉक्टर सय्यद साजिद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देशप्रेम जाती सलोखा निर्माणीसाठी असे कार्यक्रम झाले पाहिजे. तसेच रमजानच्या पवित्र महिन्यावर प्रकाश टाकला तर प्रमुख पाहुणेसह गावातील वरिष्ठ ठाणेदार दीपक वाळवी, हरुण खा साहेब, अबूबकर पटेल, श्रीकृष्ण भोरे, सरपंच दिनकर बडे, उपसरपंच अफसर शेख, किशोर मोदे, गवई साहेब असे अनेक मान्यवरांसह शेकडो हिंदू मुस्लिम नागरिक व महिलांनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात खीरखुर्माच्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शमशेर खान यांनी केले तर आभार मोहनसिंग पटेल यांनी मानले.